सगळ्यांना नमस्कार. मी प्रिया आणि आज आपण बनवणार आहोत झटपट, कुरकुरीत आणि खूपच टेस्टी स्नॅक्स कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने. हे स्नॅक्स बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला 1 वाटी बारीक कापलेला कांदा एका बाउलमध्ये घ्यायचा आहे. इथे मी 2 मोठे कांदे खूप बारीक असं चिरून घेतली आहे. सोबतच यामध्ये 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 इंचपर्यंत आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल आणि 1 वाटी भरून इथे आपण कोथिंबीर घालणार आहोत. हे सगळे यामध्ये घातल्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे दाबून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स केल्यामुळे कांद्याचं पाणी असते ते आपोआप बाहेर येते. तर असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे. पीठ घालताना एकाच वेळी पूर्ण पीठ घालू नका. तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यामुळे स्नॅक्स हे छान कुरकुरीत बनून तयार होतात. प्रत्येक वेळी थोडं थोडं घालत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. पूर्ण अर्धी वाटी तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे. हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. तर यामध्ये पाणी घालताना अगदी कमी पाणी टाकत आपल्याला मिक्स करायचं आहे, कारण कांद्यामधून आधीच पाणी हे सुटत असते. तर अशा प्रकारे मिक्स करून गोळा हे तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. तर अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि या मिश्रणातून थोडंसं मिश्रण हातात घ्या. त्याचा छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे. असं गोळा तयार करून घेतल्यानंतर आता हा गोळा हातावरती ठेवायचा आहे आणि वरून थोडंसं दाब देऊन चपटा आकारात तयार करायचा आहे. तर अशा प्रकारे सगळे स्नॅक्स हे बनवून तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला मिश्रणापासून 7 स्नॅक्स हे बनवून तयार होतात. तर असं तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे तळून घेणार आहोत. तळून घेण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल हे गरम झाल्यावर तयार केलेले स्नॅक्स तेलात सोडायचं आहे. एकाच वेळी जास्त टाकू नका, मध्यम आचेवर छान असं तळून घेणार आहोत. एका बाजूने सोनेरी झाल्यानंतर हलक्या हाताने पलटून घ्यायचं आहे. दोन्ही बाजू छान कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने मध्यम आचेवर उरलेले स्नॅक्स देखील तळून घ्यायचं आहे. इथे मोठ्या आचेवर तळू नका, नाहीतर बाहेरून जळेल आणि आतमधून कच्चे राहतील. मध्यम आचेवर तळल्याने स्नॅक्स हे एकदम कुरकुरीत बनून तयार होतात. तर इथे गरमागरम आणि कुरकुरीत स्नॅक्स हे बनवून तयार झालेले आहेत. तर तयार झालेले हे स्नॅक्स लहान मुलांना टोमॅटो सॉससोबत आणि मोठ्यांना चहासोबत एकदम परफेक्ट आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. फक्त 10 मिनिटात हे स्नॅक्स बनवून तयार होतात. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.